चला तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, उन्हाळ्यात कोणतीही भाजी नसली तरीही बनवू शकतात चमचमीत बेत. ह्या आहे अख्ख्या सुक्या तुऱ्या. त्यांना रात्रभर पाण्यात भिजवल्या, कुकरमध्ये काढून घ्यायच्या. गरजेनुसार पाणी आणि मीठ घालायचं. भाताचा डबाही यामध्येच ठेवते. स्टँडवर डबा ठेवला, पाणी मीठ तेल घातलं, झाकण ठेवलं. मोठ्या आचेवर एक, कमी आचेवर 3 शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची. वाटण करण्यासाठी भाजलेले 2 चमचे शेंगदाणे, आलं, लसूण, जिरे, हिरवी मिरची, किसलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर पाणी न घालता वाटण केलं. तोपर्यंत कुकरसुद्धा झाला आणि तुऱ्यासुद्धा शिजल्या. आता कढईमध्ये चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिंग घालून हलका गुलाबी परतायचा. त्यानंतर त्यामध्ये वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तेल सुटल्यानंतर थोडं पाणी घालायचं. चिरलेला टोमॅटो, हळद, घरगुती महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला, काश्मीरी मिरची पावडर, थोडं पाणी घालून मसाला छान परतायचा. नंतर शिजलेल्या तुऱ्या आणि पाणी घालायचं. थोडे कच्चे टोमॅटो चिरून घातले, त्यामध्ये मीठ घालायचं. 8-9 मिनटं कमी आचेवर तुऱ्यांची भाजी शिजवून घ्यायची आणि इथे आपली चमचमीत मस्त झणझणीत तुऱ्यांची भाजी तयार होते.